त्या ठिकाणी हिंदी सक्तीचा विषय आणला, हिंदी सक्तीचा. आता या संदर्भात वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. काय आहे ती? 21 सप्टेंबर 2000 म्हणजे जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यानंतर त्यावेळेस माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. 21 सप्टेंबर 2020 ला मुख्यमंत्री महोदयांनी तज्ञ समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला या संदर्भात. आणि 16 ऑक्टोबर 2020 ला राज्य सरकारने डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब यांच्या अंतर्गत एक GR काढून एक टास्क फोर्स तयार केला. या समितीत कोण कोण होतं? तर विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात साहेब होते, कुलगुरू पेडणेकर होते, SNDTच्या कुलगुरू शशिकला वंजारी होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले होते, माजी कुलगुरू डॉक्टर राजन वेळुकर होते, माजी कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ होते, प्रोफेसर GD यादव होते, माजी आपले DY पाटीलचे कुलपती विजय पाटील होते, श्री नितीन पुजार होते, डॉक्टर अभय वाघ होते, निरंजन हिरानंदानी होते, भारत आहुजा होते, देवीदास गोल्हार होते, सिनेट सदस्य मिलिंद साटम होते, शिक्षण तज्ञ अजित जोशी होते. आणि हे नाव मी मुद्दाम सांगतो की हे महत्वाचं नाव आहे. शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त विजय कदम, जे म्हणजे आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेचे उपनेते देखील आहेत, तेही या कमिटीमध्ये होते. आणि उच्च शिक्षण संचालक धनराज माने असे लोक या कमिटीमध्ये होते. अशी 18 लोकांची कमिटी होती. म्हणजे आता कमिटीमध्ये काय आपण त्यांची आडनावं पाहण्याचं कारण नाही, तरी 16 लोक त्यातले मराठी होते या कमिटीमध्ये. आणि मग 14 सप्टेंबर 2021 रोजी या समितीने माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना 101 पानाचा अहवाल सादर केला. त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत, त्याचं ट्विट देखील महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे, अहवाल स्वीकारतानाचा फोटो त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्यानंतर त्याच्यावर माननीय उद्धवजींनी निर्देश दिले की समितीने सादरीकरण केले आणि शिफारसी सूचनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची कारवाई राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल असे त्या ठिकाणी सांगितलं. आणि तो फोटो आहे, त्या फोटोमध्ये अनेक लोक आहेत, म्हणजे संजय राऊत साहेब देखील दिसत आहेत. 15 सप्टेंबर 2021 ला या ठिकाणी त्याची बातमी वगैरे आहे, जाऊ द्या त्याच्यावर मग माननीय मुख्यमंत्री महोदय असं म्हणाले, बदलत्या काळात डिजिटल शिक्षण, परदेशी भाषांचे शिक्षण आवश्यक आहे, त्यामुळे या शिफारसीप्रमाणे लवकरात लवकर अंमलबजावणी करून महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील. किती चांगलं त्यांनी सांगितलं. आणि मग आता अहवाल काय सांगतो, म्हणजे माझ्याकडे आहे सगळं, कॉपीज ठेवली आहे मी, आणि मग पुढची सगळी कॉपी आहे ती बाजूला ठेवून देतो. तर हा अहवाल काय सांगतो? मग या अहवालामध्ये एक भाषेचा उपगट होता. बरं, या उपगटामध्येही म्हणजे ज्यांना त्रिभाषा सूत्र वगैरे सगळं ठरवायचं होतं, या उपगटामध्ये कोण होतं? शिवविद्या प्रबोधिनीचे संस्थापक विश्वस्त आणि बाळासाहेब ठाकरे IAS अकॅडमीचे श्री विजय कदम, जे अर्थातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आहेत. आता शिफारस काय आहे? मुद्दा क्रमांक 8.1, इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. पहिली पूर्ण ऐका, अजून पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण ऐकून मग बघा मला. इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून पहिल्या वर्गापासून लागू करण्यात यावी. 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील, तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाकरता ते सज्ज असतील. उच्च शिक्षण संस्थांमधून मराठीतून शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याचवेळी इंग्रजी व हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी. आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी. आता अहवाल स्वीकारला की नाही स्वीकारला हा प्रश्न आहे की नाही. आता अहवाल होता, बरोबर आहे. 14 सप्टेंबर
आता मी जयंतरावांना विचारतो, सगळ्यात सिनियर असल्यामुळे, जयंतराव, अहवाल स्वीकारायचा असेल तर कोण स्वीकारेल? मंत्रिमंडळ ना, दुसरं तर कोणी नाही स्वीकारू शकत. 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो 20 जानेवारी 2022 रोजी मंत्रिमंडळापुढे आला. आता त्याचं इतिवृत्त मी घेऊन आलोय. विषय क्रमांक 5, डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल अवलोकनार्थ सादर. सदर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार प्रस्तावित कारवाईस मान्यता. मान्यता सही कोणाची आहे? हे घेऊन आलो सही. आदित्यजी तर नक्की सांगतील सही कोणाची आहे. कोणी असू द्या ना, मंत्र्याचं काही अस्तित्व नसतं मुख्यमंत्री असताना. नाही नाही, जे खरं आहे ते खरं आहे. तुम्ही 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 वेगळ्या पद्धतीने आनंदित होताय, पण मी सत्य तुम्हाला सांगतो की जेव्हा एखाद्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा असतात, इतर कोणी नसतो. मी जेव्हा तुम्हाला सांगतो, मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो, मी जरी उपमुख्यमंत्री होतो तरी एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे. भुजबळ साहेब, तुम्ही तर इतके सिनियर आहात, सगळ्यात सिनियर आहात, 85 पासनात. मंत्रिमंडळापेक्षा मोठा कोणीही नाही, मुख्यमंत्री नाही. ते मंत्रिमंडळ काय स्वीकारताय? इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी, ही शिफारस माननीय उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने स्वीकारली. आता त्याचे पुढे जाऊन सांगतो, एकदा मंत्रिमंडळाने एखादी गोष्ट स्वीकारल्यानंतर GR काढण्याकरता मंत्र्याकडे जातं का? नाही जात. एकदा, कारण मंत्रिमंडळामध्ये GR सहित आपण मान्यता देतो, त्यानंतर त्याची कारवाई खाली होते सगळी. तशा पद्धतीनं तुम्ही जे काढलं होतं, आमचं सरकार आलं तरी ते आमचे अधिकारी कदाचित हुशार असतील, त्यामुळे त्यांनी 1ली ते 12वी असं कुठेही सक्तीचं काढलं नाही. त्यांनी 1लीपासनं हिंदी शिकवण्यात यावी याचा आधार घेऊन त्रिभाषा सूत्राचा GR काढला. आणि आम्हाला काय ठोकला, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सगळं आपण करून, म्हणजे करून सरून भागले आणि देवपूजेला लागले. नाही नाही, ते करू ना आपण. नाही नाही, नक्की करू. मला सांगायचं एवढंच आहे की बरं, पुन्हा त्याच्यावर आमचे राजसाहेब त्यांच्या सोबत गेले आणि दोघांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसांमुळे. मला याचा आनंद आहे. या सभागृहाच्या आपल्या कामकाजातही आलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसांमुळे 2 भाऊ एकत्रित आले. याचं क्रेडिट मला घ्यायचं आहे, मी त्याच्याबद्दल आनंदी आहे. पण सगळं करायचं तुम्ही आणि ठोकायचं आम्हाला. काही गोष्टी या दालनाच्या तिथल्या चर्चेच्या असतात. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, या राज्यामध्ये सक्तीची, आमच्या राज्यात तुम्ही काही निर्णय घ्या, आमच्या राज्यामध्ये सक्तीची फक्त मराठी.